केवल सीमाओं पर सुरक्षा वाद का मुकाबला नहीं है, बल्कि ये जीवन से जुड़ा हुआ है। उन्होंने हरिचंद्र का सांगायचं राम सूरजाचा पुढचा चेंडू आणि जातोय पुन्हा डी झोन मध्ये. राजेशने किती स्कोर मॅडी तिथं चेंडू बघायचा आहे ते बघा दोन ओव्हरच्या नंतर जुना बॉल देण्यात येईल, लक्ष असू द्या. धावसं गेले 23. षटक चालू आहे दुसरं पॉवर प्लेचं. थोडंसं लांब दिलं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो मात्र राजेश. या हात चेंडू मात्र निर्धाव होतोय. धावसं गेले ती 23. षटक चालू आहे ते दुसरं. दोन धावा डिक्लेअर आहेत. 2 धावा सर. चार बॉल झालेत. आणि आज चौकार. चौका नाही 11 झाले ना. 11 आणि 16 किती झाले आता? 27. 11 आणि 16 27. 29 झाली. 2 3 4 5 7 11 आले. पहिल्यावाला 16 होते ना. हा 28 झाले ना आता. 28 आताच आहे ना. आता चौका लिहिलास तू. हा म्हणजे स्कोर बरोबर. आता तिथे किती चौका कोणी मारला? राजेशने ना. राजेशने मारला. अनिलने मारला. अनिलने राजेश नाव ना. राजेश नाही. अनिल अनिल अनिल
अनिल आणि हेमंत ए मित्रा स्कोर किती आला 28 ना स्कोर 28 धाव संख्या दिली ती 28 दोन षटकं संपली पॉवर प्लेची आणि धाव संख्या दिली 28 नवीन गोलंदाज कुणाल कुणाल हेमंतच्या नावावरती एक धाव संख्या दिली 29 षटक चालू आहे ते तिसरं 5 षटकांचा सामना पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 28 धावा कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि नंतरच्या षटकामध्ये 12 धावा आता मात्र कुणाल गोलंदाजी तिसरं षटक घेऊन आलाय तो कुणाल मोरे समोर येतो अनिल आणि आज झेल होतोय पॉइंटच्या दिशेने चांगला झेल पकडला गेला पहिला झटका भेटतोय अनिलच्या रूपामध्ये अनिलने वैयक्तिक 10 धावा करून 12 धावा करून जायतोय तो तंबूत कुणाल 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी महत्वपूर्ण गडी बाद करायला दिवस भेटले ते कुणाल याला हॅट्रिक मात्र घेता आली नाही पण ओव्हर हॅट्रिक होती का पाहायचं शेवटचा चेंडू बाकी असावा षटकातला आणि धाव मात्र 35
75 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पाहायचं विशाल स्कोअर कसा प्रकारे साई लोणा संघ पार करतो. कारण पंच्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे ते साई लोणा संघ. यापुढचा सामना जो असणार आहे गोंडी 11 वर्सेस किरण 11 या संघाने इथे यायचं आहे. जर दोघं आले असतील तर नाणेफेक करून घ्यायचं आहे. गोंडी 11 वर्सेस किरण 11. साई 11 व्हाईट अँड व्हाईट. गोंडी 11 वर्सेस किरण 11 संघाने जर आले असतील तर त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. या पुढचा सामना होणार आहे गोंडी 11 वर्सेस बॅट्समनची नावं सांगायची आहेत. साई 11 संघाचा 12 खेळाडू कुणाल आणि राम सूरज. कुणाल आणि राम सूरज स्ट्राईकला चालले आहेत. ते 75 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे पार पडतो पाहायचं आहे. निष्ठावंत चषक. बॉलर्स नेम शिवा. शिवा समोर येतो कुणाल. पहिला चेंडू 75 धावांचं लक्ष. पटकलेला चेंडू जातोय डी झोन मध्ये. 2 धावा. 2 धावाने आपलं खातं खोललं गेलं. कुणाल याने एक जोरात पटकलेला चेंडू होता. चांगली किरण 11 बी हा संघ आला असेल तर नाणेफेक करून घ्यायचंय. गोंडी 11 वर्सेस किरण बी यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघाने एक विनंती की आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. शिवा खूपच उजव्या शिवा जाणारा चेंडू अवांतर धावेने आपलं स्कोअर पुढे जातोय. धावसंख्या झाली ते 3. शिवा 75 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पडतो पाहायचं की साई लोणा संघ. आणि स्ट्राईकला तो कुणाल आणि राम सूरज. या टायमाला मात्र कुणालने दाखवलाय तो षटकार आणि स्वागत केलं शिवायाचं. धाव संख्या झाली आहे ती 9. धाव संख्या झाली आहे ती 9. चेंडू झाले 2. 75 धावाचा पाठलाग करताना कुणाल आणि
राम सूरज, शिवा, शिवा टू कुणाल. ओहो, खरंच चांगला चेंडू होता यॉर्करचा चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही. जातोय फर्स्ट स्लिप मध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 75 धावचा पाठलाग करत असताना तडाखेबंद फलंदाजी केली पाहिजे कुणाल आणि राम सूरजाने. कारण सामना जिंकायचा असेल तर 75 धावा पूर्ण करावे लागतील. आणि गोलंदाज तो शिवा एक चांगली गोलंदाजी करतोय. शिवाचा पुढचा चेंडू, या टायमाला फुलटा चेंडू मिडॉनच्या दिशेने जातोय आणि चौकार. प्रेक्षक वर्ग मात्र साथ देत आहेत ते कुणाल याला. जबरदस्त फलंदाजी करतोय कुणाल. कुणाल ग्राउंडचं धाव संख्या दिले ते 13. डबल फिगर मध्ये संघ खेळत असताना 13 वैयक्तिक 12 धावसंख्या खेळतात कुणाल. संघाच्या मध्ये 13 धाव. चेंडू झाले 4. 5वा चेंडू शिवायांचा. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या होती 14. जर लगातार 3 षटकार मारले अनिकेत गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर अनिकेत गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. शेवटचा चेंडू बाकी बहुधा सहकार्यानं सरासरी 15 धावांची म्हणावं लागेल. कारण 14 धावा तर झाल्या त्या षटकामध्ये आणि रिवर्स 2 धावा. खरोखरच धावसंख्या 2 या धावसंख्येने आपलं खातं केलं. धावसंख्या होती 16. पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 16. टॉससाठी यायचं आहे गोंडी 11 वर्सेस किरणी 11 संघाने. नाणेफेक कसाठी येते यायचं आहे. आता गोलंदाज तो हेमंत. हेमंत समोर असेल तर कुणाल. सरासरी 15 धावांची प्रत्येक षटकामागे 75 धाव पूर्ण करायचे असेल तर चांगली गोलंदाजी करावी. हेमंत याला पुढचा चेंडू कुणालसाठी ओरकडे मारा करतोय. 55 पास करून हा चेंडू आणि हा चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं कुणाल याने. कुणाल ऑन फायर. चांगली फलंदाजी करतोय तो कुणाल. प्रेक्षकांच्या मध्ये जोरदार टाळ्या होत्यात. पुढचा चेंडू हेमंत याचा. कुणाल पुन्हा एकदा जातोय षटकार. जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या झाली आता मात्र 28. जबरदस्त फलंदाजी कुणाल याची. 1000 रुपयाचं बक्षीस गायकवाड यांच्याकडून. जर तिसरा षटकार आला तर हेमंत साठी. हेमंत नाही, मिस होतोय. धाव संख्या झाली 29. चांगली फलंदाजी करतोय कुणाल. राम सूरजला तेवढा साथ द्यावा लागेल त्याचा. धाव संख्या होते 19. षटक चालू आहे दुसरं. पॉवर प्ले दुसरं षटक चालू असताना 75 धावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या झाली 29. हेमंत राम सूरज साठी. हो खरोखरच थोडंसं आउटस्विंग चेंडू चांगली गोलंदाजी करतोय. हेमंत करावी लागेल. आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू जातोय. भीमा स्ट्राईकला आहे तो भीमा. आता मात्र भीमासारखं खेळावं लागेल आपल्याला. आपला संघ जर जिंकायचा असेल प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची सरासरी आहे. एकच धाव भेटेल चेंडूवरती आणि धाव संख्या होती ती सरासरी
15 धावांची 2 षटकं, दुसरं षटक चालू असताना धाव संख्या होते 30. चांगली सरासरी म्हणावं लागेल प्रत्येक षटकामागे 15 धावा, कारण दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती 30. कुणाल या टायमाला मात्र खरोखरच वाईट बॉलचा इशारा, खूपच उजव्या बाजारात चेंडू अवांतर धावने संख्या पुढे धाव संख्या पुढे सरसावताना धाव संख्या होती 31. जबरदस्त रॉकेट शॉट, 2 धावने संघाची धावसंख्या होती आता मात्र 32. 33 धावसंख्या झाली आहे कुणालने. 2 षटकं संपली, धाव संख्या दिली ती 33. सरासरी 15 धावांची. मात्र साई इलेव्हन संघ आता मात्र उजवा ठरतोय, कारण प्रत्येक षटकामध्ये सामना जिंकायचा असेल तर 15 धावा करायचे आहेत. 2 षटकं संपली पॉवर प्लेची आणि धाव संख्या होती 33. बॉलर्स नेम जय. जय जय काय करतो पाहायचं आहे. षटकं झाले 2, धाव संख्या 33. स्ट्राईकला तो भीमा. भीमाला भीमासारखा खेळावा लागला सामना जिंकायचा असेल तर. जय समोर आहे तो भीमा, थोडं क्षेत्ररक्षणा बदल करत असताना तेहतीस. जया आणि गरीबात फुलटॉस चेंडू होता, पुरेवर फायदा उठवता नाही भीमाला आणि पहिलं धक्का भेटतोय साई संघाला आणि जयाने करून दाखवलं पहिल्या चेंडूवरती. 33 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज विवेक, नवीन फलंदाज चालला तो विवेक. गोंड 11 वर्सेस किरण 11चा कर्णधार जर आला असेल त्यांनी नाणेफेकीसाठी इथं यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज गेला तो विवेक. नाणेफेक साठी यायचं आहे गोंडी 11 आणि किरण 11 संघाने कर्णधाराने. एका धावसंख्या 34. जसे क्रिकेटमध्ये स्टीवा मार्को होते तसेच कुणाल आणि विवेक बंधू आपल्या संघासाठी काय करायचं पाहायचं, कारण लक्ष ठेवलं तो मात्र 75 धावांचा आणि 75 धावा दोन्ही बंधू कशा प्रकारे पार पडतो पाहायचं आहे. समोर मात्र जया चांगला गोलंदाज. आता कुणाल आणि हा जातोय निश्चित षटकार होतोय. षटकाराने स्वागत केलं कुणाल याने, जबरदस्त फलंदाजी. तुमचं नाणं खरं असून चालत नाही, त्याला वाजून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी असायला पाहिजेत. खरोखरच कोणाने जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नाणं खरं असतं ते दाखवतोय, वाजून दाखवतोय तो म्हणजे कुणाल. धाव संख्या झाली आता मात्र 40. चांगली फलंदाजी करतोय कुणाल. पूर्ण जबाबदारीने खेळावं लागेल शेवटपर्यंत कुणाला सामना जिंकायचा असेल तर. 3 चेंडू झालेत, धाव संख्या झाली 40. 75 धावांचा पाठलाग करत असताना मात्र
दोन्ही बंधू मैदानावरती. जया चांगला चेंडू होता त्या या टायमाला मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू. एक धाव भेटते. एक धाव भेटते. 41 धाव संख्या दिली 41. प्रत्येक चेंडू प्रत्येक रन्स महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल ट्रॉम्ब्या संघाला आणि प्रत्येक चेंडूवरती रन्स येणं जरुरी आहे साई या संघाला. वेग आणि हा जातोय. षटकार होतोय का पाहायचंय. नाही झेल बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवला नाही. वेग बाद होतोय. एक धाव काढून 2 गडी बाद. 41 धावा. गोंडी 11 चा कर्णधार आला असेल तर नाणेफेकसाठी यायचे आणि किरण 11 चा कर्णधार सुद्धा येथे यायचे. या क्रीडा महोत्सव 2024 क्रिकेट स्पर्धेसाठी युवासेना शाखा अधिकारी आरतीताई मसूरकर यांच्या या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू. अक्षय चेंडू मात्र चांगला होता खरोखर. जर षटकार जरूर खाला होता पण चांगली गोलंदाजी केली ती जयाने आणि 2 गडी बाद करण्यात यश भेटत जयाला. धाव संख्या झाली आता मात्र 42. किरण 11 वर्सेस गोंडी 11 पुढचा सामना नाणेफेकीचा कॉल होताना इथे धाव संख्या दिली आहे ती 42. 75 धावाचं लक्ष असताना धाव संख्या दिली 42. षटक संपले 3 आणि नवीन गोलंदाज आलाय तो शिवा. हा जातोय रॉकेट शॉट पण 2 धावाच भेटली त्या शॉट वरती. धाव संख्या दिली 44. अक्षय यांनी मारला 2 धावा. धाव संख्या दिली 44. भरपूर महत्वाचं षटक असणार आहे. 4थं षटक. ट्रॉम्ब्या संघाने किरण 11 या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्यांनी निर्णय द्यायचा आहे. आणि हा जातोय मात्र चेंडू षटकाराच्या दिशेने 6 धावेने स्वागत केलं शिवायचं. धाव संख्या झाली आता मात्र पूर्ण 50. 25 धावांचं लक्ष. एक प्रेक्षक वर्गाने विनंती आहे साई 11 जर बाहेर राहायचंय नाही तर तुम्हाला पेनल्टी बसणार स्कोरची. लक्ष असू द्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय मित्रांनो. धाव संख्या दिले 50 आणि हा सुद्धा जातोय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्या दिले 56. जबरदस्त फलंदाजी अक्षय याच्याकडून आणि कुणाल कडून. धाव संख्या दिले 56. 75 धावांचा पाठलाग करत असताना एकच टाइड मॅच पाहतोय. धाव संख्या दिले 56. पुढचा चेंडू शिवायचा. अक्षय साडे. फुलटॉस चेंडू होता. नो बॉलचा इशारा आहे. ते नो बॉलचा इशारा आहे. फ्रीट असावी निश्चितच. फ्रीट.
धावसंख्या दिल्या 57. फ्री हिट असणार. गायकवाड आणि 1000 रुपये रेडी ठेवायचे आहेत. गायकवाडाने बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत. हा चेंडूवर षटकारात 1000 रुपये भेटतील. आणि चौकार आहे. पॅव्हलियन मध्ये जर चेंडू आला चौकार आणि वरून गेला तर षटकार. धावसंख्या दिली 61 आणि धावसंख्या दिली 61. 14 धावांचं मात्र लक्ष. षटक अजून संपलेलं नाहीये. पुन्हा शॉट चेंडू जातोय. षटकार. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या दिली 67. सुदर्शन आपल्याच विनंती करतो आपण समालोचन कक्षात यावे. जबरदस्त फलंदाजी. विना लक्ष के जिया नहीं जाता. आमचे परममित्र बंधू रहा नहीं जाता. देवरुखकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अरे छक्के मारे विना त्यांचं आयोजकांच्या वतीनं मजा सहर्ष नाही स्वागत. आता. जबरदस्त फलंदाजी यार. जबरदस्त. पुन्हा एकदा शॉट होतोय. तगडा शॉट आहे. चौकार जातो का पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. इथं 1 धावनी 2 धावा भेटत आहेत. 2 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे आता मात्र 69 धावा. या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्या. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या दिले 69. 6 धावांचं चेंडू. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावांचं गणित. शेवटचे 6 चेंडू. राजन. सहा धावांचे गणित मात्र. डी झोन मध्ये येतोय चेंडू. 4 धावांचं लक्ष. खरोखरच जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजे कुणाल. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली होती कुणाल याने. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जातो का पाहायचंय कुणाल. आणि हा जातोय. हा झेल होतो का पाहायचंय. आणि गडी बाद होतोय इथे. अजून मॅच संपलेली नाहीये. अजून 4 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत. वैयक्तिक 37 धावा काढून बाद होतोय तो म्हणजे कुणाल. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो यासाठी. जबरदस्त फलंदाजी कुणाल कडून. 4 धावांचं लक्ष असताना मात्र राजेश 4 चेंडू 4 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. या पुढचा सुद्धा सामना बघायला मजा येणार आहे कारण गोंडी 11 वर्सेस किरण 11 मध्ये सामना होतोय. लोकल टीम गोंडी 11 आणि किरण 11 यांच्यामध्ये सामना चोरशीचा पाहायला मिळेल. हा सामना सुद्धा 4 चेंडू आणि 4 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. निष्ठावंत चषक मध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना साई वर्सेस ट्रॉम्बे यांच्यामध्ये 4 धावा स्ट्राईक लागत होता मात्र राजेश. एक धाव भेटते. अजून 3 चेंडू 3 धावा. एक चांगली फलंदाजी पाहिली आपण कुणाल आणि अक्षय करून. आता मात्र 3 चेंडू 3 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. काल जसा 83 धावा करून सामना वन साइड झाला होता मात्र आज 75 धावा करून
सामना मात्र चोरशीचा होतोय, कारण 3 चेंडू आणि 3 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण जातोय चेंडू निर्धाव. 2 चेंडू आणि 3 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. अजून सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि आज जातोय षटकार होतं का पाहिजे, आणि षटकाराने स्वागत केलं. जबरदस्त फलंदाजी अक्षयाच्याकडून. या ह्या सामन्याचा मॅन ऑफ द दिला जाईल, कारण कुणाल याने 37 धावा केल्या, गडी बाद केले. त्यामुळे कुणाल याने आपलं मॅन ऑफ द किताब घेऊन जायचं आहे आमच्या मान्यवरांच्या हस्ते. मान्यवर सुदर्शन देवरुखकर. सुदर्शन देवरुखकर यांच्या हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देण्यात येत आहे.